मैत्रिणींनो, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत पालकची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी रस्सेदार मस्त तरीवाली पालकची भाजी तयार होते. बिलकुल पण वाटणाचा वापर इथे नाही केलेला आहे, तरी पण मस्त दाटसर ही भाजी तयार होते. घरच्या साहित्यांनी अगदी मस्त धाब्यासारखी पालकची भाजी तयार होते. बघूनच तुम्हाला समजतच असणार की मस्त पालकची अगदी तरीदार आणि दाटसर भाजी तयार होते. आणि तुम्ही पाहू शकतात, पालक एकीकडे पाणी एकीकडे बिलकुल पण या भाजीमध्ये होत नाही. मस्त भाजी तयार होते. तर चला सुरू करूया. तर सर्वात आधी एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये अगदी अर्धी वाटी भरून आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे. क्वांटिटी तुम्ही बघू शकतात, अगदी थोडेसे घ्यायचे आहेत. साधारण 30 सेकंड्सपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. त्यानंतर एक छोटीशी वाटी भरून आपल्याला बेसन घ्यायचं. बेसन पण साधारण आपल्याला 1 मिनिट छान भाजून घ्यायचं. हलका गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती अलगद असं भाजून घ्यायचं. असं केल्याने बिलकुल पण आपल्याला वाटणाचा वापर करायचा नाही आहे. अशाच टेक्निकनी आपण पालकची भाजी मस्त दाटसर बनवणार आहोत. बघा, हलका गोल्डन कलर आलेला आहे. तर चला आपण एका प्लेटमध्ये याला थंडगार करून घेऊयात. एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व हे काढून घेऊया. बेसन आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला आपण छान थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पालक शिजून घेऊया. तर इथं एक मोठी कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये 1च चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर 7 ते 8 लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत. छान अशा 30 सेकंड्सपर्यंत मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करायच्या तेलामध्ये. त्यानंतर आपण एक साबूत त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातली तर टेस्ट अप्रतिम येतो. दोन्ही आपण छान 30-30 सेकंड्सपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. आता इथं मी एक जुडी पालक घेतली आहे. त्याला स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. अगदी बारीक बारीक कापायची अशा पद्धतीने. तर एक जुडी घेतलेली आहे. तर ही पण आपण आता कढईमध्ये घालून घेऊयात. पालक जरी जास्त दिसली तरी शिजून झाल्यानंतर ती श्रिंक होते. त्यामुळे एक जुडी भाजी घ्यायची. एक जुडी भाजी तुमच्या घरच्या 4 जणांना पुरेशी आहे. तर बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि मस्त आपण याच्यामध्ये याला शिजवून घेऊया. पालक शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही. साधारण 2 मिनटं आपण त्याला फक्त शिजवून घेणार आहोत. आणि 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात, पालक अगदी श्रिंक झालेली आहे. त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे. 4 जणांसाठी इनफ आहे भाजी. तर आता पालकचा गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी थंड करून घेऊया. जोपर्यंत पालक थंड होते तोपर्यंत आपण बाकीचे मसाले तयार करून घेऊया. तर इथं बेसन आणि शेंगदाणे पण गार झाले आहेत. आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊया. पावडर करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये अगदी टेस्ट अप्रतिम येण्यासाठी मी 1 चमचा सफेद तीळ घेतले आहेत. तीळ घातल्यामुळे कोणत्या पण रस्सा भाजीला खूप अप्रतिम टेस्ट येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण जर तुम्ही रस्सा भाजी बनवणार असेल तर 1 चमचा त्याच्यामध्ये तीळ नक्की घाला. तर अशी पावडर करून घेतली. आता एका कढईमध्ये मी 3 पळ्या तेलाच्या घातल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या कळ्या बारीक बारीक चिरून घातलेल्या आहे. छानपैकी 30 सेकंड्सपर्यंत मस्त हलका गोल्डन कलर येऊन द्यायचा, म्हणजे मस्त भाजीला खमंग टेस्ट येते. आता इथं एक छोटा चमचा जिरे घातले आहे. जिरे छान तडतडले की लगेचच आपण याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी घातल्यानंतर आपण 1 पिंच आपण इथे हिंग घालणार आहोत आणि थोडंसं हलकं आपण त्याला फ्राय करून घ्यायचं. अगदी मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे. याच्यामध्ये 2 लाल मिरच्या घालायच्या, नंतर घालायच्या, म्हणजे आधी जर टाकल्या तर जळतील, म्हणून लाल मिरच्या घालताना अगदी शेवटला घालायची. छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे. तर याच्यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा घालून आपण याला साधारण 1.5 मिनटं एकदम कमी फ्लेमवरती ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त फ्राय करून घेणार आहोत. कांदा घातल्याने भाजीला मस्त टेस्ट येते. कांदा, टोमॅटो आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. तर 2 इथे मी कांदे घेतले आहेत. मस्त बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि 1.5 मिनिटापर्यंत आपण याला छान फ्राय करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता, कांदा मस्त ट्रान्सलुसंट झालेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी किसलेलं आलं घातलेलं आहे आणि छानपैकी ते पण फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. 2 मीडियम साईजचे लालसर टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचं बी काढून घेतलं आहे आणि बारीक बारीक चिरून पण याच्यामध्ये ॲड करायचं. ही भाजी बनवताना आपल्याला बिलकुल पण बाकीच्या काही साहित्यांचा वापर करायचा नाही आहे. घरगुती साहित्यांनीच अगदी मस्त धाब्यासारखी पालकची भाजी तयार होते. खूपच टेस्टी लागते आणि अगदी दाटसर तयार होते. ज्या गृहिणींचं हे कंप्लेंट असतं की पालक एकीकडे होतं, पाणी एकीकडे जातं आणि अगदी पातळ भाजी तयार होते, त्यामुळे ह्या टेक्निकनी तुम्ही जर पालकची भाजी बनवाल तर बिलकुल पण पाणी एकीकडे आणि पालक एकीकडे जाणार नाही. आता याच्यामध्ये मीठ घालून साधारण झाकण ठेवून आपण 1.5 मिनिटं याला छान शिजवून घेऊया. म्हणजे जो टोमॅटो आहे त्याला नरम करून घेऊया. 1.5 मिनिटानंतर टोमॅटो तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेला आहे. छान असा दाबून घ्यायचा असा. असं केल्याने अगदी मस्त दाटसर भाजी तयार होते.
आता परफेक्ट कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे, तर मसाले घालूया. तर इथे 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा आपण हळद घालायची, व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता धन्याची पावडर घालायची. तर साधारण आपण अर्धा चमचा इथे धन्याची पावडरचा वापर करणार आहोत. अगदी मस्त टेस्ट येतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही याच्यामध्ये धन्याची पावडर घालावीत. अर्धा चमचा घातलेली आहे आणि व्यवस्थितपणे मसाले मिक्स करून घेऊयात. बस ह्या व्यतिरिक्त आपल्याला बिलकुल पण दुसरा कोणत्याच मसाल्याचा वापर करायचा नाही आहे. घरगुती लाल तिखट, हळद आणि धन्याची पावडर जी आहे त्यानेच भाजी मस्त तयार होते. तर जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक केला होता, म्हणजेच जी शेंगदाण्याची आणि बेसनाची पावडर आपण केली होती, ती आता याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मसाल्यांमध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत एकदम कमी फ्लेमवरती छान मसाला फ्राय करून घ्यायचा. आणि गृहिणींनो लक्षात घ्या की कोणतीही भाजी किंवा मसाल्याची भाजी तुम्ही तयार करत असणार तर तेलामध्ये त्याला बऱ्यापैकी बारीक गॅसवरती जर तुम्ही फ्राय केलं तर भाजीला खूपच सुंदर टेस्ट येते. तुम्ही नक्की ही टेक्निक यूज करून बघा. आता मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे, तेलही हलकं हलकं सुटायला सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, पण लक्षात घ्या की पाणी घालताना आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कारण की गरम पाणी याच्यामध्ये घातल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस बिलकुल पण थांबत नाही. त्यामुळे कोणतीही रश्श्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये ऑलवेज तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा. आता गरम पाणी घातल्यानंतर मसाला छान असं मिक्स करून घेऊयात. परफेक्ट कन्सिस्टन्सीचा मसाला हा रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात. तर साधारण छोटा चमचा मी भरून मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की त्याला छान ढवळून घ्यायचं आणि ढवळून घेतल्यानंतर आपण जी पालक शिजवून घेतलेली होती, हलकी उकळी आली मसाल्याला की याच्यामध्ये घालून घ्यायची. तर बघा उकळी आलेली आहे, तर पालक आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. संपूर्ण पालक आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि व्यवस्थितपणे पालक मिक्स करून घेऊयात. आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी मस्त दाटसर ही भाजी बनून तयार होते. ज्या मुलींचं आत्ताच लग्न झालं असेल किंवा काही मुली हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या असतील त्यांच्यासाठी अगदी सोपा मार्ग आहे पालक बनवण्याचा. त्यामुळं नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला पालकची भाजी कशी वाटली. अगदी धाबा स्टाईल तयार होते, त्यामुळं पालक एकीकडे पाणी एकीकडे बिलकुल पण या भाजीमध्ये तसं होत नाही. अगदी मस्त दाटसर ही भाजी तयार होते. आता याच्यामध्ये आपण मस्त एक स्पेशल तडका पण घालणार आहोत. तर शेवटला हा तडका घालायचा. जरी नाही घातला तरी पण अशी पण भाजी तुम्ही खाऊ शकतात, अगदी अप्रतिम लागते. पण जर तुम्ही पाहुण्यांसाठी बनवत असाल तर त्याचं टेक्स्चर आणि लुक वाढवण्यासाठी आपण एक मस्त स्पेशल तडका तयार करूया. तर साधारण एक छोटा चमचा मी तूप घेतलं आहे. तूप छान असं वितळलं की त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या घालायच्या. तर 3 ते 4 लसणाच्या कळ्या बारीक कापून मी याच्यामध्ये घातल्या आहे. मस्त गोल्डन होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आणि त्यानंतर अगदी चिमूटभर आपण याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे. क्रिस्पी झाल्यामुळे भाजीला अगदी मस्त अप्रतिम टेस्ट येतो. आता हलकं थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची घालायची. याने कलर अगदी अप्रतिम याला येतो, त्यामुळं नक्कीच तुम्ही घाला. जर घरगुती तुम्ही खाणार असाल तर नाही तडका दिला तरी चालेल. पण जर पाहुणे येणार असेल आणि पाहुण्यांसमोर आपला एकदम लुक वाढवायचा असेल भाजीचा तर नक्की हा तडका भाजीवरती घालून बघा. आणि हे बघा अशा पद्धतीने आपण आजची अगदी अप्रतिम चवीला लागणारी पालकची अगदी मस्त तरीवाली दाटसर भाजी तयार केलेली आहे. नक्कीच तुम्हाला भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पालक ट्राय करा. तुमचं आणि तुमच्या परिवाराचं घ्या खूप सारी काळजी. बाय बाय.